हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अधिक प्रभावीपणे राबवावेत अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली। विधान भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पोलीस आणि महिला बाल विकास विभागाला स्पष्ट सूचना दिल्या। मुख्य सूचना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 ची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा तालुका आणि शहर पातळीवर संरक्षण अधिकारी आणि भरोसा सेलच्या समन्वय बैठका, BNS नियम 35 ते काटेकोरपणे लागू करा, पीडितांना तात्काळ संरक्षण आदेश, पोटगी आणि कायदेशीर सल्ला, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी समन्वय वाढवा, ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणाचा अभ्यास करा, अर्णेश कुमार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल करा। डॉक्टर गोरे म्हणाल्या, महिलांचा आत्मसन्मान आणि सुरक्षिततेसाठी यंत्रणा संवेदनशील राहील। एका महिन्यात अहवाल सादर करा। हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवता येईल। या बैठकीत शक्ती विधेयकाच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली। गोरे यांना आवाहन केलं आहे की फक्त कायदे नव्हे तर पारदर्शक, परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे। साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा।